कावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय. ते ज्ञान पैगा बर्वे, जरी मणी आधी आणावे, संता या भजावे सर्वस्वेसी. जीवनामध्ये फक्त ज्ञान असून चालत नाही. ते ज्ञान कुठे, कसे आणि कधी वापरावे याची सुद्धा ज्ञान असायला हवे, तर त्या ज्ञानाला अर्थ आहे. नाहीतर ते ज्ञान फुकट जातं. म्हणून ज्ञान आणि व्यवहार ज्ञान या दोन्हींमध्ये फरक आहे. जसं दर्शन वेगळं आणि प्रदर्शन वेगळं. काही माणसांचं दर्शन फार वेगळं असतं आणि काही माणसांना फक्त प्रदर्शन करायची सवय असते. एक जाता जाता फक्त एक दृष्टांत देतो आणि त्या दृष्टांतामधून आपल्याला आपला मानवी धर्म, मानवी कर्म कसं असावं याचं ज्ञान नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. एक राजा होता. त्या राजाला 4 राण्या होत्या. 4. पहिल्या राणीवरती तो इतका प्रेम करायचा, ते प्रेम करताना फक्त आणि फक्त तिच्याकडे बघतच राहायचा. दुसरी जी राणी होती ना, त्या दुसऱ्या राणीला सुद्धा खूप प्रेम करायचा, कारण ती इतकी सुंदर होती ना. ती इतकी सुंदर असल्यामुळं तो राजा तिच्याकडे नुसता बघतच नसायचा, तर तिला घेऊन बरोबर निघायचा. त्याही पेक्षा तिसरी राणी जी होती ना, ती सुद्धा खूप सुंदर होती आणि ती सुंदर असल्यामुळं तो सतत तिच्याकडे पाहत राहायचा, बघत राहायचा, बघता बघता प्रेम करायचा आणि तिला खूप खूप फिरवत राहायचा. चौथ्या राणीकडे मात्र तो कधीच बघत नसायचा, तिच्याकडे नेहमी दुर्लक्ष. शेवटी शरीर आहे, गलित गात्र होणार, शरीराची होय माती, कोणी नाही सांगाती असं म्हणतात ना, त्याप्रमाणे राजा म्हातारा झाला, मरणासन्न अवस्थेत. त्याने विचार केला, आता जाणार तर आहे, बघूया आपलं प्रेम. म्हणून त्याला पहिल्या राणीला विचारलं, बोलावलं, काय ग, किती प्रेम केलं मी तुझ्यावर, माझ्याबरोबर जाताना येशील का? तेव्हा पहिली राणी इतकी सुंदर होती ना, ती सुंदर राणी, की ज्या राणीवरती राजाचं खूप मनापासून प्रेम होतं, ती राजाला काय म्हणाली माहितीये? छे 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 छे, मी तुमच्याबरोबर कशासाठी येणार, मी फक्त तुम्हाला इथेच ठेवणार. ज्या राणीबरोबर फिरण्याची इच्छा असायची ना दुसऱ्या राणीबरोबर, त्या दुसऱ्या राणीला बोलवलं आणि दुसऱ्या राणीला राजा म्हणाला, तू तरी माझ्याबरोबर येशील का? ती म्हणाली, छे, मी तुम्हाला इथे सोडून स्मशानापर्यंत. फक्त एवढं दुःख झालं ना राजाला, की ज्यांच्यावर एवढं आतोनात प्रेम केलं त्या राण्या माझ्याबरोबर यायला तयार नाहीत, फक्त स्मशानापर्यंत. आणि मग तिसऱ्या राणीला विचारायला लागला, की ज्या तिसऱ्या राणीला तो बरोबर घेऊन फिरायचा ना, तिसऱ्या राणीला विचारलं, काय ग, तू तरी माझ्याबरोबर येशील की नाही? तिसऱ्या राणीने अतिशय मजेशीर उत्तर दिलं. तिसरी राणी काय म्हणाली माहिती? मी तुमच्याबरोबर अजिबात येणार नाही, तुम्ही गेलात ना, मी दुसऱ्याबरोबर निघून जाणार. अरे बाप रे, एवढा झटका बसला, एवढा तीव्र दुःखाचा झटका राजाला तो सहन होईना. शेवटी चौथी राणी जी उपेक्षित होती, जी राजाकडे, म्हणजे जो राजा तिच्याकडे बघतच नसायचा, ती राणी त्याच्याकडे आली. आणि ती राणी राजाला काय म्हणून लागली माहिती? तुम्हाला सांगू का, म्हटले, तुम्ही जरी माझ्याकडे लक्ष दिले नसलं, माझी काळजी जरी केली नसली ना, तरी देखील स्वर्ग, नर्क या ठिकाणी कुठेही जरी तुम्ही गेलात ना, तरी मी तुमच्या बरोबर येणार. राजाला एवढा धक्का बसला, अरे जिच्याकडे आपण कधी बघितलं नाही, जिची कधी काळजी केली नाही, जिच्याशी प्रेमाने कधी बोललो नाही, ती मात्र काय म्हणते, मी तुमच्या बरोबर शेवटपर्यंत येणार. माझा दृष्टांत संपला मित्रांनो. मला असं या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की हा राजा नेमका कोण? कोण आहेत या राजाच्या 4 राण्या? हा राजा दुसरा तिसरा कोणी नाही, हा राजा म्हणजे आपण आहोत, आपण स्वतः.
आणि पहिली राणी म्हणजे सुद्धा दुसरी तिसरी कोणी नाही. पहिली राणी म्हणजे आपल्याला इथे सोडून जाणार ते म्हणजे आपलं शरीर आहे, नाही का? दुसरी राणी जी आहे ना, ती दुसरी राणी म्हणजे कोण आहे माहितीये का? ती फक्त स्मशानापर्यंत येणार आहे. ती म्हणजे मुलं आहेत, अपतिष्ट आहेत, सगळे सोयरे आहेत, मित्र आहे आणि समाज. तिसरी राणी, ती तिसरी राणी आपण गेल्यानंतर दुसऱ्याबरोबर निघून जाणार. म्हणजे ती तिसरी राणी कोण? ती तिसरी राणी म्हणजे आपल्याजवळ असणारं धन किंवा पैसा. ते कधीही कोणाचंच नसतं, कारण ते खूप चंचल असतं. आज आहे आपल्या खिशात, उद्या कोणाच्या खिशात जाईल सांगता येत नाही. आणि चौथी जी राणी आहे ना, ती आपल्याबरोबर शेवटपर्यंत येते. आणि ती चौथी राणी म्हणजे कोण आहे माहिती का मित्रांनो? ती चौथी राणी आहे म्हणजे आपलं पुण्यकर्म आणि माणुसकी धर्म. म्हणून आपलं पुण्यकर्म करत राहावं, आपलं माणुसकी धर्म निभावत राहावं. खरा तो जो साने गुरुजींचा एकची धर्म आहे ना, तो धर्म जगाला प्रेम देताना कधीही सोडू नये. पुण्यकर्म करताना केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले किती ऐसे, हे सगळं काही लक्षात ठेवा आणि म्हणून ते करत राहा. आहे की नाही मजेशीर? म्हणून जीवनामध्ये प्रवास आपला जोपर्यंत आहे, जोपर्यंत श्वास आहे, शेवटचा श्वास. कारण देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जे आपण केले कर्म झाले त्याची भोग आले. असं या उक्तीनुसार आपण आपलं पुण्यकर्म करत राहावं. माणुसकी जो धर्म आहे ना, तो माणुसकी धर्म निभावत राहावा. हाच खरा जीवनाचा सार आहे. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.